आबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विजय आणि आबोलीला सांगितलेले असते की या चपला हातात घे आणि सर्वांच्या समोर जाऊन विजया ही खूप चांगली बाई आहे आणि मीच तिला फसवले असे तू सर्वांना सांग. तेव्हा आता आबोली ही चपला हातात घेऊन दरवाजात येते आणि आजी, माधव काका, राघू सर्वांना बोलावत विजया ही खूप चांगली बाई असल्याचे सर्वांना सांगते. तेव्हा माधव काका म्हणतात की आबोली, काय बडबडतेस तू हे? आजी म्हणते की आबोली, या चपला का हातात घेतल्यात आणि नक्की काय बडबडतेस तू? काय सांगायचंय तुला? माधव काका म्हणतात की आबोली, दे त्या चपला इकडे दे. तेव्हा आबोली म्हणते की नाही काका, मला जे करायचं ना ते मला करू द्या. त्यानंतर आबोली ही शेजारच्या खोलीमध्ये येऊन त्या ताईला म्हणते की ताई, माझं चुकलं, विजया खरंच खूप चांगली आहे आणि मी तिच्यावर खोटा आळ घेतला. तेव्हा आता आबोली प्रत्येक खोलीमध्ये जाऊन त्या बाईला विजया ही चांगली असल्याचे सांगत असते. तर विजया ते सर्व बघत असते आणि नीताला म्हणते की बघ, आबोलीला खूप माज होता ना, बघ आता मी तिचा कसा माज उतरवला ते. त्यानंतर चाळीतील प्रत्येक माणसाला आबोली विजया खूप चांगली असल्याचे सांगत असते आणि इकडे विजया ही आबोलीकडे बघत हसू लागते. त्यानंतर आबोली ही विजयासमोर येते तर विजया म्हणते की आबोली, कळली का आता तुझी लायकी? आणि आता या चपला तू स्वच्छ करून साफ कर आणि त्या माझ्या पायात घाल. त्यानंतर त्या चपला खाली ठेवत आबोली त्या चपला कपड्याने पुसू लागते. तर आजी म्हणते आबोली, काय करतेस? तर आबोली त्या चपला पुसून त्या विजयाच्या पायात घालू लागते. तेव्हा विजया म्हणते की आबोली, आता तू तुझी अट पूर्ण केली तेव्हा मी सुद्धा माझा शब्द ठेवते. विजया म्हणते दिली तुला 1 आठवड्याची मुदत. आणि तर विजया बाजूला जात एका व्यक्तीला फोन करते आणि म्हणते की आली होती का आबोली तुमच्याकडे? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की तुमच्या म्हणण्याप्रमाणे आबोली ती आली होती आणि मी तिला पैशाची अट घातली. आबोली आज रात्री माझ्याकडे जेवण बनवायला येणार आहे असे तो माणूस विजयाला सांगतो. तेव्हा ती आल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला माहीत आहे ना, असे विजया त्या व्यक्तीला सांगते. तर विजया त्या व्यक्तीला सगळं काम व्यवस्थित करायला सांगते. त्यानंतर फोन कट करत विजया विचार करते की आबोली, आता तुझ्यासोबत जे घडणार आहे ना ते त्याचा तू विचारही करू शकत नाही आणि त्याला तूच जबाबदार आहे आणि आबोली हीच तुझ्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असेल. इकडे आता आबोली घरामध्ये येताच आजी आबोलीला म्हणते की कसले पैसे मागत होती आणि काय आहे या पैशाची भानगड आबोली? आबोली म्हणते की यामध्ये सर्व माझी चूक आहे. मी जर अंकुश सरांना किडनॅप केलं नसतं तर आज ही वेळ माझ्यावर आलीच नसती. अंकुश सरांना किडनॅप केलं म्हणूनच त्या विजयाला माझ्यासोबत अशी वागायची संधी मिळाली आजी. इकडे आता अंकुशला सुद्धा बांधून ठेवलेले असते. तर लगेचच त्या पेटीमधून खडखड असा आवाज येतो. तेव्हा अंकुश म्हणतो की झाकण उघडा सर. तेव्हा तो ऑफिसर झाकण उघडतो. तर अंकुश म्हणतो की तुमच्या जीवाला धोका आहे सर आणि तुम्हाला इथे का आणलंय आणि का पकडून ठेवलंय असं. तर अंकुश म्हणतो की सर तुम्ही बाहेर या. तेव्हा अंकुशला बघताच तो ऑफिसर म्हणतो की अंकुश म्हणजे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे. तर लगेचच अंकुश म्हणतो की तुम्ही अंकुशला ओळखता, पण मी अंकुश नाहीये, मी सचित राजे आहे. तर तो ऑफिसर पेटीतून बाहेर येतो. अंकुश म्हणतो की मी सचित राजेच आहे, फक्त अंकुश सारखा दिसतोय. तर तो ऑफिसर म्हणतो की मी तुला अवॉर्ड दिला होता माझ्या हाताने आणि तू अंकुशच आहे हे मला कन्फर्म माहीत आहे. तर तो ऑफिसर अंकुशच्या जवळ येत म्हणतो की अरे अंकुश, तू खूप कर्तबगार आणि हिमतीचा पोलीस ऑफिसर आहे आणि मला त्यावेळेस तुझी भेटही घ्यायची होती. ऑफिसर म्हणतो की अरे, तू तुझ्या बाबांनी आणि केदार कुलकर्णींनी या देशासाठी खूप एकत्र काम केलंय. अंकुश म्हणतो की आता हे सर्व बोलत बसण्याची गरज नाहीये, इथे तुमच्या जीवाला धोका आहे, तेव्हा आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा. तेव्हा ऑफिसर म्हणतो की नाही नाही, असं कसं मी तुला सोडून जाईल, मी सुद्धा एक पोलीस ऑफिसर आहे. तेवढ्यात तो ऑफिसर अंकुशला सोडू लागताच पाठीमागून तो बहुरूपी किडनॅपर तिथे येतो. तर लगेचच अंकुश मोठ्याने ओरडत त्या किडनॅपरला थोडासा मागं ढकलतो. तर अंकुश म्हणतो की ऑफिसर तुम्ही इथून आत्ताच्या आत्ता निघून जा, तुमच्या जीवाला धोका आहे सर. तर तो किडनॅपर लगेचच त्या ऑफिसरला पकडतो. तर अंकुश त्याला सोडण्यासाठी बोलतो. अंकुश म्हणतो की तुझ्या म्हणण्यानुसार मी आता इथे थांबलोय ना, तेव्हा सरांना सोड. इकडे आता माधव काकाला आबोली म्हणते की काका, मी तुझ्यावर रागवले मला कळतंय, पण मी आता केटरिंगसाठी जेवणाची सुद्धा ऑर्डर घेतली आणि मी जेवण बनवायला जाणार आहे. आबोली म्हणते की तेव्हा काका मला जाऊ द्या. तर माधव काका म्हणतात की मी तुला अडवत नाहीये, पण फक्त मला एवढंच म्हणायचं, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. आबोली म्हणते की काका तू माझी काही काळजी करू नकोस. तेव्हा आजी सुद्धा आबोलीला जवळ घेत म्हणते की अगं आबोली, तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही हे सर्व करतोय. आबोली म्हणते की मला काहीच होणार नाही आजी, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला प्रॉमिस करते.
तेव्हा माधव काका आणि आजीला समजावत आबोली ही आता जेवण बनवायला जाऊ लागते. त्यानंतर आबोली तिची पिशवी घेऊन अखेर त्या पत्त्यावर जाते आणि एका व्यक्तीला म्हणते की लग्नाचं जेवण इथंच बनवायचं आहे का? मी आबोली जेवण बनवायला आली. तर तो माणूस हो हो असे म्हणत आबोलीला घेऊन येतो. तर आता बाकीच्या बायासुद्धा तिथे जेवण बनवायला आलेल्या असतात आणि त्या जेवण बनवत असतात. तेव्हा तो माणूस आबोलीला सर्वांची माहिती करून देतो आणि जेवण कसं बनवायचे ती सर्व सांगतो. तर आबोली आता स्वयंपाकासाठी सर्व गोष्टीची तयारी करून त्या लोकांना मदत करू लागते आणि स्वयंपाक बनवत असते. त्यानंतर तो माणूस म्हणतो की अजून स्वयंपाकाची काहीच तयारी झाली नाही, तुम्ही आमच्या मालकीनबाई सोबत बोलून घ्या. तर आबोली म्हणते की हो हो आलेच मी. तर आता आतमध्ये मालकीनबाईच्या चेहऱ्यावरती मसाज करत असते. तेवढ्यात आबोली तिथे येत म्हणते की मालकीनबाई तुम्ही मला बोलावलंत का आणि तुम्ही मेनू चेंज केलाय म्हणताय. तेव्हा ती मालकीन म्हणते की हो मेनू चेंजेस केला आहे. ती मालकीन म्हणते की का तुम्हाला जमणार नाही का? मग काय प्रॉब्लेम आहे? तर आबोली म्हणते की तसं काही नाही आहे. मालकीन म्हणते की उद्या गणपती पूजेसाठी मोदक लागतील, तेव्हा तुम्हाला मोदक बनवता येते ना? तर आबोली म्हणते की हो येते ना. तर ती मालकीन म्हणते की मग कशाला टेन्शन घेता, साधारणतः 12 मोदक तयार करा, त्यातील 4 मोदक गणपती बाप्पासाठी लागतील. त्यावेळेस तिथे त्या बाईचे सर्व दागदागिने आणि सर्व काही सोन्याच्या वस्तू ह्या समोर ठेवलेल्या असतात. आबोली त्या सर्वांकडे बघते. त्याच वेळेस तिथे एक दुसरी बाई पैशाचे बंडल मोजत असती. तेव्हा ती आबोलीला म्हणते की तुझं लक्ष कुठं आहे? मालकीनबाई काय म्हणाल्यात ऐकलं नाही का तू? तर लगेचच आबोली ही बाहेर येते, पण त्या पाठोपाठ तो व्यक्तीसुद्धा आबोलीकडे येतो आणि म्हणतो की तुम्ही मालकीनबाईच्या खोलीत गेला होता का? आबोली म्हणते की हो त्यांनी बोलावलं होतं, मी गेले होते. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की दाखव तुमची पिशवी आणि तुम्ही काही चोरले की काय तिथे? मालकीनबाईचा 30 तोळ्याचा हार चोरीला गेलाय. आबोली म्हणते की अहो मला काय माहिती, मला कशाला विचारता तुम्ही? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे तूच हार चोरलाय. तेव्हा तो व्यक्ती पुन्हा आबोलीला म्हणतो की चला मी तुम्हाला मालकीनबाई समोरच उभा करतो आणि तो व्यक्ती आबोलीला घेऊन जातो. इकडे आता तो किडनॅपर त्या ऑफिसरला पुन्हा घेऊन जातो आणि इकडे अंकुश समोर येतो. तेव्हा अंकुश म्हणतो की काय केलं तू त्या ऑफिसर बरोबर? तेव्हा लगेच तो किडनॅपर म्हणतो की मोठ्याने ओरडू नकोस, मला ऐकू येतंय. तो किडनॅपर म्हणतो की तू आबोलीचा विचार कर अंकुश, कारण ती एका मोठ्या संकटात आहे. तेव्हा अंकुश म्हणतो की खोटं बोलतोयस तू. तर तो किडनॅपर म्हणतो की त्या विजयाने आबोलीला कुठल्या तरी कात्रीत पकडलंय म्हणतात. तेव्हा अंकुश म्हणतो की तू खोटं बोलतोय. तो किडनॅपर म्हणतो की अरे माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं नाही बोलत. तो किडनॅपर म्हणतो की विजयाला एवढे पैसे काय हवे आहेत तेच काही कळत नाहीये. आणि लगेचच तो ऑफिसर हा विजयाच्या घरावर क्रिस सोबत छापा मारतो आणि त्यामध्ये विजयाच्या घराची झडती घेताच त्यामध्ये चोरलेले विजयाने पैसे सापडले जातात आणि क्रिश म्हणतो हेच चोरीला गेलेले ते पैसे आणि विजयाला लगेचच क्रिश हा अटक करतो. तेव्हा आता आबोलीने मोठा सापळा रचून विजयाला रंगेहात पोलिसांच्या ताब्यात पकडून दिलेले असते आणि आबोलीने मोठा ट्रॅप रचलेला असतो. तर कशी वाटली हुशार आबोली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आबोली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.